हॅलो हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. आपण पाहतात वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024चं भव्य दिव्य असं आयोजन. थोड्याच वेळात उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होईल. मान्यवर आपले उपस्थित आहे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात आरशी बाबा पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. या भिवंडी तालुक्यासाठी लाभलेलं एक रत्न म्हटलं तर वागो ठरणार नाही आहे. समाजकारण असो, राजकारण असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तुम्हा सर्वांचे परिचयाचे आपण पाहिले तर आदरणीय सन्माननीय आरशीबाबा पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहिले तर उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हॅलो. तर चला दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या. आमच्या मान्यवर इथं उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. जय हनुमान गोवे वर्सेस जय हनुमान सारंगाव या दरम्यान हा सामना होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण यायचं आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी मान्यवर अर्थात तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय आरशी पाटील बाबासाहेब यांचा आगमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते इथं मात्र आपण पाहू शकता उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला विनंती केली जाते की या ठिकाणी जे खेळ चालू आहे त्या खेळाला चांगल्या पद्धतीने स्वरूप लाभो आणि चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार हो याच्यासाठी साकड घातलं जाते. आपले मुख्य मान्यवर सन्माननीय आरशी पाटील बाबासाहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहिले तर पुष्पमाला प्रदान केली जाते. त्यानंतर धूप दीप दाखवून इथं मात्र पुन्हा एकदा साकड घातलं जाते. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक मित्र आपण अनुभवतात. एक गाव एक मंडल वीर तानाजी दापोडे या अनुषंगाने आपण पाहतोय. त्यानंतर राजा शिवछत्रपती यांना पुष्पमाला प्रदान करण्यात येणार आहे. तर सन्माननीय हेमंतजी साहेबांना विनंती आहे की आपण या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान ज्यांच्या मुले अंगणातील तुळस आणि मंदिरावरचे कलश सुखरूप आहेत असा आमचा राजा शिवछत्रपती यांना पुष्पमाला प्रदान करण्यात येत आहे. सन्माननीय हेमंतजी साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या मराठी मातेसाठी मराठमोळ्या या जिद्दीसाठी ज्याने आपण पाहिलं तर पूर्ण आयुष्य वेचलं गेलं असे वीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला सुद्धा आपण पाहू शकता पुष्पमाला घातली जात आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर माननीय श्री कुंदनजी पाटील साहेब अध्यक्ष वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय की उप धूप दीप दाखवून भगवंतांना विनवणी केली जाते, साकड घातलं जाते. त्यानंतर सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते इथं श्रीफल वाढायचं आहे. दोन्ही टीम आले असतील तर समोर यायचं आहे.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की। यस त्यानंतर इथं मात्र पुष्पमाला प्रदान करून पुढे खेळपट्टीकडे प्रदान होत आहे। खेळपट्टीचं हे पूजन केलं जाईल। तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व या भिवंडी तालुक्यामध्ये ज्याने आपल्या कर्तृत्वाची छाप सोडलेली असे, प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहणारे, आपण जर पाहिलं समाजकार्य असो राजकारण असो या सर्वांचं योग्य तो रीती आपण जर पाहिलं तर न्याय देणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहिलं तर आजच्या दिवसात उद्घाटन होण्यासाठी उपस्थित राहिले। त्यांचं या स्पर्धेमध्ये खूप खूप सहर्ष स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद आहे। वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगली खेळपट्टी सजवलेली आहे। याचे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। चीफ गेस्ट अर्थात मुख्य अतिथी म्हणून आपणास लावले गेलेले आरशी बाबा पाटील, भिवंडी तालुक्यात नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्हा असो किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतले जाते, कमी तिथं आम्हीची भूमिका नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहिली जाते। कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसने मिळत नाही आहे, ते स्वतःला निर्माण करावं लागतं। असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, असं नेतृत्ववान व्यक्तिमत्व या भिवंडी शहरासाठी लागलेलं एक रत्न म्हणजेच आरशी बाबा पाटील। त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिले तर उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली। प्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना केली आणि त्यानंतर वीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला सुद्धा हार घालण्यात आला। त्यानंतर इथं मात्र आपण जर पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी संपूर्ण मान्यवर खेळपट्टीवरती गेलेले आहेत। दोन टीम मध्ये हा जो सामना होणार आहे त्या दोन्ही टीम सुद्धा तिथे उपस्थित आहेत। जय हनुमान गोवे वर्ष जय हनुमान सारंगाव। निश्चितच असं म्हटलं जातं की कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या काळजावर कोरलेलं एक लेणं असतं। कुणाचं तरी येणं म्हणजे येणं नसतं, कुणाच्या काळजावर कोरलेलं लेणं असतं। तर असं लोकनेते, लोकनायक आणि आपण जर पाहिलं तर समाजावरती असलेलं लेणं फेडण्यासाठी तो उपस्थित झालेले आरशी बाबा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती श्रीफल फोडलं गेलेलं आहे। आमच्या मान्यवर खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन केले जाते, खेळपट्टी मातेला वंदन केले जाते की संपूर्ण दिवस अर्थातच सलग 6 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये आम्ही तुझ्या अंगा खांद्यावरती खेळणार आहोत, तर आम्हाला न इजा होऊन ही स्पर्धा खूप सुखरूपरित्या पूर्ण हो ही तुमच्या चरणी प्रार्थना। खेळपट्टीचं पूजन करताना पाहायला मिळत आहेत मान्यवर। आपण पाहू शकता सुसज्ज असं क्रीडा नगरी या ठिकाणी पाहायला मिळते। वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 भव्य दिव्य आयोजन। सलामी
सामना आपल्याला पाहायला मिळेल. जहानमान गोवे वर्सेस जहानमान सारंगाव. दोन्ही टीम उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं केलं जात आहे पूजन. मुख्य मान्यवर आजचे मुख्य अतिथी सन्माननीय आरशी बाबा पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. भिवंडीसाठी एक कोहिनूर हिरा जणू काय लाभलेला पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय क्षेत्र कुठलंही असो नाव मात्र घेतलं जातंय. साहेबांचं आदराने घेतलं जातंय. गणपती बाप्पा. हॅलो.
सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ, जय श्रीराम. आपण पाहत आहात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या या माध्यमातून आयोजित केलेल्या टुर्नामेंट स्पर्धा, त्यातील ही एक नामांकित स्पर्धा मित्र आपल्याला अनुभवायला मिळते. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2024 खूप चांगलं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणरायाला वंदन केलं. सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई कुलस्वामिनी एकविरा मातेला नमन वंदन करू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत उभे हिंदुस्थानचा स्वाभिमान राजा शिव छत्रपतींना मानाचा मुजरा वंदन करूया. येथील खेळपट्टीला नमन करू, येथील ग्रामदेवतेला नमन करू आणि आपण थोड्याच वेळात खेळायला सुरुवात करू. आपल्यामध्ये उपस्थित तुम्हा सर्वांचे लाडके सन्मान्य अर्शीबाबा पाटील साहेब पाहायला मिळत आहेत. नेहमीच आपण जर पाहिले तर आगरी समाजातील एक कोहिनूर हिरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. आपण पाहिलं तर बिझनेसच्या झोकामध्ये 7 समुद्र पार ज्यांनी कामगिरी केली आणि भिवंडीसाठी ज्याने चांगलं न्याय दिलं असं महान व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान गोवे वर्सेस सारंगाव. तर जय हनुमान गोवे संघाने नाणेफेक जिंकलेले आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.